स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आशा करते की तुम्ही सगळेजण स्वस्त, मस्त आणि आनंदी आहात. तर होपनोपनो ही जी प्रार्थना आहे ती आपल्याच मनातील खोलवर कुठेतरी दडून बसलेल्या जुन्या आठवणी आणि त्यांच्यामुळे येणाऱ्या समस्या ज्या असतात आपल्या आयुष्यामध्ये, त्या समस्यांचं समाधान देणारी अशी ही एक प्रार्थना आहे. तर आज आपण पाहणार आहोत की ही जी होपनोपनोची प्रार्थना आहे, तर हे कोण कोण करू शकतं. तर सगळ्यात आधी जो कोणी सामान्य माणूस आहे, स्त्री पुरुष, जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठून नोकरीचं टेन्शन, कौटुंबिक भांडणं, आरोग्याच्या समस्या, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींशी तो लढत असतो. तर अशा वेळी तुम्हाला त्या अशा परिस्थितीमध्ये शांतता मिळवून देण्यासाठी होपोनोपोनो ही मदत करू शकते. तर दुसरं म्हणजे विद्यार्थी असतात, शाळेत जाणारी मुलं किंवा कॉलेजला जाणारी तरुण मुलं. तर या मुलांना देखील त्यांच्या शाळेचा अभ्यास किंवा कॉलेजचा अभ्यास जो असेल त्याचा ताण आलेला असतो. कधी कधी परीक्षेची भीती असते, कधी कधी मित्रमैत्रिणींमध्ये झालेले भांडण असेल, वादविवाद असेल. तर अशा वेळी होपोनोपोनो प्रार्थना त्यांना अगदी मदत करू शकते. त्यांच्या मनावर आलेलं जे पण परीक्षेचं दडपण असेल किंवा अभ्यासाचा ताणतणाव असेल, तर तो दूर करण्यासाठी त्यांना होपोनोपोनो ही प्रार्थना मदत करू शकते. त्याचबरोबर जे वृद्ध लोक असतात किंवा आजारी लोक असतात, अशा लोकांना देखील ही प्रार्थना मदत करू शकते. जसं वय वाढत जातं तसं वृद्ध लोकांच्यामध्ये एक एकटेपणा येत असतो किंवा शारीरिक त्रास होत असतो. जे आजारी लोक असतात त्यांनाही शारीरिक त्रास होत असतो आणि आजारामुळे ते लोक देखील एकटेपणा जाणवत असतात त्या लोकांना. तर अशा वेळी होपोनोपोनो ही जी प्रार्थना आहे, तर ती त्यांना त्यांचं मन शांत करायला मदत करते. तसंच त्यांचा जो पण शारीरिक त्रास आहे, त्या त्रासापासून त्यांना एक त्रास सहन करण्याची शक्ती किंवा त्रासातून बाहेर पडण्यासाठी जी शांती हवी असते, तर ती शांती मिळवून देण्यासाठी होपोनोपोनो प्रार्थना त्यांना मदत करू शकते. तसंच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक असतात, व्यवसाय करणारे लोक असतात, नेते असतात किंवा वेगवेगळे प्रोफेशनलिस्ट लोकं असतात. तर ते लोक त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत असतात. तर ते निर्णय घेताना कधी-कधी त्यांना त्यांना कधी-कधी खूप साऱ्या गोष्टींचं ओझं, दडपण येत असतं. खूप साऱ्या गोष्टींचं टेन्शन येत असतं. तर अशा वेळी त्या लोकांना देखील ही होपोनोपोनोची जी प्रार्थना आहे, तर ती मन शांत ठेवून अगदी अचूक निर्णय घ्यायला मदत करू शकते. किंवा मग त्यांना या ताणतणावामध्ये जो पण त्रास होत असतो, तर तो त्रास कमी करण्यासाठी ही प्रार्थना मदत करू शकते. तर एकूणच काय, तर होपोनोपोनो ही जी प्रार्थना आहे, तर ही प्रार्थना सगळ्यांनाच मदत करू शकते. मग तिथे कोणत्याही वयाचं बंधन नाही आहे. कोणत्याही वयाची लोकं ही प्रार्थना करू शकतात. आणि तसंच कोणत्याही वयाचं बंधन नाही आणि कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीला धरून किंवा धरून चाललेली ही प्रार्थना नाही आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माची लोकं किंवा कोणत्याही वयाची लोकं ही प्रार्थना करू शकतात. आणि या होपोनोपोनो प्रेयरमधून ते फायदा घेऊ शकतात. तर थोडक्यात काय, तर होपोनोपोनो प्रार्थना ही जी आहे, तर ती तुमचं मन शुद्ध करण्याची किंवा स्वच्छ करण्याची अशी ही एक प्रार्थना आहे. त्यामुळे ही प्रार्थना कोणत्याही वयाच्या माणसाला किंवा कोणत्याही व्यवसायात असलेल्या माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत मिळवून देऊ शकते किंवा त्यांच्या मनाला शांत करण्यासाठी मदत करू शकते. आणि त्यामुळेच मग ही प्रार्थना सगळ्यांनी, कोणत्याही वयाचा, लहान मुलं किंवा शाळेत जाणारी मुलं किंवा लग्न झालेली लोकं किंवा कोणत्याही व्यवसायात असलेले लोकं, हे सगळे लोकं ह्या प्रार्थनेचा फायदा घेऊ शकतात आणि आपल्या मनाला एक शांती मिळवून देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनीच ह्या प्रार्थनेचा सराव करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.